एरा सेशन बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा। चला तर आज आपण पाहणार आहोत एरा सेक्शन नंबर 5। पहिल्यांदा हे एरो डाऊन करून घ्यायचं, त्यानंतर खाली सगळे त्याचे कंटेंट दिसते तर सगळे ग्रीन करून घ्यायचं। खाली जसे येते तसे एरो सगळे डाऊन करत जायचे, खालचे सगळं ग्रीन करत जायचे। त्यानंतर येते टेस्ट युअर नॉलेज, त्याचं एरो डाऊन करायचं। नंतर खाली आहे नॉलेज चेक, नॉलेज चेक नंबर 1 क्लिक करायचं। स्टार्ट अटेम्प्ट करून घ्यायचं, तुमचं फर्स्ट अटेम्प्ट असेल। त्याच्यामध्ये 4 क्वेश्चन्स आहेत, त्यापैकी पहिला क्वेश्चन आहे आयडेंटिफाय विच द फॉलोइंग इमेजेस रिप्रेझेंट जीमेल, त्याचं आन्सर आहे सेकंड ऑप्शन। क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचं। त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन, व्हॉट इज द फंडामेंटल पर्पज ऑफ एन ईमेल अकाउंट, त्याचं क्वेश्चन आन्सर आहे फोर्थ ऑप्शन। सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचं। त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन, से यू आर आउट ऑफ द ऑफलाईन फॉर 4-5 डेज, त्याचा आन्सर आहे सेकंड ऑप्शन। सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचं। त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन, व्हॉट पर्पज डज द वेकेशन रिस्पॉन्डर फ्युचर सर्व इन जीमेल, त्याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट। सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचं। त्यानंतर एंड एक्झाम येते त्याला एस करून घ्यायचं। त्यानंतर खाली एरोला तसंच डाऊन करत जायचे। खाली तसंच इथं आहे चेक नॉलेज, चेक नॉलेज नंबर 2 स्टार्ट करायचं। इथं आहेत 2 क्वेश्चन। फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ नॅपकिन AI, त्याचं क्वेश्चन आन्सर आहे ऑप्शन सेकंड नंबर। सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या। त्यानंतर सेकंड क्वेश्चन, विच फीचर नॅपकिन AI अलाउड सिम्युलन्सली, त्याचा आन्सर आहे थर्ड ऑप्शन। सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचं। त्यानंतर एंड एक्झाम येते एस करून घ्या। त्यानंतर खाली ग्रीन करत तसंच एरो डाऊन करत जायचे, खाली सगळे कंटेंट येते। त्यानंतर इथे बघा अजून एक चेक नॉलेज आहे, चेक नॉलेज नंबर 3। सिलेक्ट करून स्टार्ट अटेम्प्ट करून घ्यायचं। त्याच्यात 2 क्वेश्चन आहेत, विच AI पॉवर्ड फ्युचर इन फॅक्टरी हेल्थ, त्याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड। टेक्स्ट टू व्हिडिओ, सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचं। त्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन, विक्टोरी AI व्हॉइस ओव्हर फ्युचर कॅन बी कस्टमाइज्ड टू डॅश डॅश, त्याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट। चेंज ॲसेंट अँड टोन्स, सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचं। त्यानंतर एंड एक्झामला एस करून घ्या। नंतर खाली तसेच एरो डाऊन करत जायचे, जसे एरो डाऊन करता खाली You have done an amazing job. सगळे कंटेंट दिसते तर ग्रीन करत जायचे तसेच। हे बघा सगळे ग्रीन करत जायचे कंटेंट। नंतर खाली एरो डाऊन करत जायचे तसेच, कंपल्सरी सगळे ग्रीन करत जायचे। Another field that requires typing is त्यानंतर आहे टायपिंग प्रॅक्टिस, gone are the days. क्लिक करून घ्यायचं, स्टार्ट करून घ्यायचं अटेम्प्ट। येथे तुम्ही काही टाईप केलं तरी चालते। टाईप करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचं आणि ओके करायचं, एस करून घ्यायचं। त्यानंतर खाली हे सगळे टायपिंग प्रॅक्टिस ग्रीन करत जायचे। त्यानंतर खाली जसे इंटरॅक्ट विथ कम्प्युटर, ह्याचं एरो डाऊन करायचे।
At the दिसत आले end ते of this जसे सगळे assignment, ग्रीन करत you जावा. will be त्यानंतर able to describe the Windows desktop, त्याचं- define desktop, त्याच्या खाली आहे चेक नोट. Fantastic work. क्लिक करून स्टार्ट अटेम्प्ट करून घ्या. याच्यात एकूण 10 क्वेश्चन आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ दिस टूल्स इज यूज्ड टू कॅप्चर स्क्रीनशॉट. त्याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन विच कमांड विल यू यूज कॅप्चर. त्याचं क्वेश्चन आन्सर आहे फोर्थ नंबर. त्यानंतर आहे ऑप्शन द स्निप. त्याचं क्वेश्चन आन्सर आहे तिसरा ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन विच ऑप्शन विल यू सिलेक्ट कॅप्चर स्क्रीनशॉट ऑफ द एंटायर स्क्रीन. त्याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन इन विंडो 10. त्याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 6वा क्वेश्चन विच इज द वेब ब्राउझर दॅट प्री इन्स्टॉल्ड विच विंडो 10. त्याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट मायक्रोसॉफ्ट वेज. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर 7वा क्वेश्चन आहे इफ यू विश अरेंज द ओपन टास्क. त्याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 8वा क्वेश्चन वेअर विल यू क्लिक टू ॲड अ न्यू व्हर्च्युअल डेस्कटॉप. त्याचं क्वेश्चन आन्सर आहे थर्ड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 9वा क्वेश्चन वेअर विल यू क्लिक क्लोज द डेस्कटॉप वन फ्रॉम युअर टास्क व्ह्यू. त्याचं क्वेश्चन आन्सर आहे फोर्थ ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 10वा क्वेश्चन यू विश टू स्विच टास्क फ्रॉम. त्याचं क्वेश्चन आन्सर आहे थर्ड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर येईल एंड एक्झाम एलाइज करून घ्या. त्यानंतर खाली आहे सेक्शन कम्प्लिशन टेस्ट. सिलेक्ट करा. ते तुमचं फर्स्ट अटेम्प्ट असेल स्टार्ट करून घ्या. याचे 10 क्वेश्चन आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे युअर कॉम्प्युटर इज रनिंग व्हेरी स्लोली. त्याचं क्वेश्चन आन्सर आहे थर्ड ॲप्स. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन फाईल क्रिएटिंग अ डिजिटल नोट. त्याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन यू आर आस्क्ड टू डिझाईन डिजिटल पोस्ट. त्याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन यू वॉन्ट टू हेल्प युअर ग्रँड मदर लर्न हाऊ टू टीच हर. सिलेक्ट त्याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन यू आर मेकिंग अ क्लास चार्ट. त्याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट डे सब्जेक्ट टीचर टाइम. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 6वा क्वेश्चन यू वॉन्ट टू मेक अ फन क्विज फॉर. त्याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन. गुगल फॉर्म टू यूज इमेज अँड MCQs. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 7वा क्वेश्चन यू हॅव टू प्रिपेअर डिजिटल क्लास. त्याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन फेस. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 8वा क्वेश्चन युअर क्लास इन मेकिंग अ टाइम टेबल. 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 9वा क्वेश्चन यू अँड युअर फ्रेंड आर मेकिंग अ शॉर्ट्स. त्याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड व्हिडिओ एडिटर कॅमेरा कॅनवा फॉर पोस्टर. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे लास्ट 10वा क्वेश्चन यू वॉन्ट टू क्रिएट अ फन ॲक्टिव्हिटी युझिंग IT. त्याचं आन्सर आहे थर्ड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर येते एंड एक्झाम येस करा. त्यानंतर इथे तुमचे स्कोअर दिसेल. त्यानंतर खाली सगळे ग्रीन करत जायचे.
सगळे ग्रीन झाल्यानंतर इथे तुम्ही सेक्शन नंबर पाहून घ्या. सेक्शन नंबर 5 हे जर इथं बाजूला ग्रीन पट्टी आला असेल तर तुमचं सेक्शन नंबर 5 कंप्लीट आहे म्हणून समजून घ्या.